करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. आपल्या बाजूला सुद्धा शेजारी लोक राहत असतात, परंतु शेजारचीच लोक प्रत्यक्षपणे कोणत्या नजरेने तुम्हाला पाहत असतात. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. जेव्हा आपण खरं असतो आणि लोक आपल्याला कारण नसताना सुद्धा चुकीचं समजत असतात, त्यावेळेला समजून जायचं की प्रत्यक्षात आपण खरंच चुकलोय का. कारण आपल्याला जी शिकवण आहे, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोकतेने तुम्हाला. आपण आपला खरेपणा आपल्या बोलण्यामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि ज्याप्रमाणे आपण बोललेलो आहोत त्याप्रमाणे ऐटीत राजाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपल्याला इच्छा असते, आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे, सहजासहजी प्राप्त झाले का हो? नाही ना. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. मग आपल्याला वाटतं की आपलं आयुष्यसुद्धा सोन्यासारखं बनलं पाहिजे, परंतु आपल्यावर सुद्धा सुखदुःखाची वेळही येत असते. घाव मात्र सोसावे लागतातच ना, बरोबर आहे की नाही. ज्या ज्या वेळेला दुःख येतं त्या वेळेला सुद्धा बघा, दुःख आले की आपण घाबरून जातो. एखाद्या वेळी आपण आजारी पडलो, काही लोक मदतीला येतात, काही लोक मदतीला येत नाही. आपल्याला कळत नाही की दररोज येणारी जाणारी व्यक्ती, आपल्या बाजूला असणारी शेजारी व्यक्ती आज आपल्या मदतीला का नाही आली. आणि कधीही न विचार करणारी माणसं सुद्धा आपल्या वाटेला का आले, मदत करायला कसे आले. आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला गोळ्या औषधे दिली जातात. त्या गोळ्यांची चव कशी असते, कडू असते ना. परंतु कडू असणारं औषध सुद्धा आपल्याला बरं करतं. मग जीवनामध्ये सुद्धा कडू असणारी लोक सुद्धा आयुष्य आपल्याला उपयोगी पडत असतात आणि आपलं जीवन सुंदर बनवत असतात. हे आपल्याला सुद्धा कळत नाही. लोकांच्या अंगी कोणता दोष आहे, कोणत्या चुका आहेत हे शोधण्यापेक्षा आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे की आपल्यामध्ये कोणते दोष आहेत, स्वतःला काय आवडतं आणि जे तुम्ही करताय ते आवडणं म्हणजे काय. जर तुमच्या शेजारील व्यक्ती ही उपाशी असेल, आता विचार करा, आपण आपल्या घरी ज्या ज्या वेळेला पाहुणे येतात, आता पाहुणे आले की त्यांना आपण जर बघा जेवणाचं विचारलं नाही, बरोबर ना. आपण जेवायच्या वेळी बसलेलो आहोत आणि त्यावेळेला आपली दरवाजाची बेल वाजलेली आहे आणि जर समजा आपण उघडून त्यांना आतमध्ये घेतलं, या त्यांचा पाहुणचार घेतला, परंतु आपण जेवत असताना तरी विचारलंसुद्धा नाही, या तुम्ही जेवायला बसा, तर शेवटी त्यामध्ये काय हो, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले विचारलं पाहिजे. आपल्याला सुद्धा 4 खांब हे नक्कीच आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आलेल्या अतिथींचा, आलेल्या पाहुण्यांचा आपल्याला सत्कार करायलाच हवा
आणि त्यांचा मान सन्मान हे ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यांना उपाशी ठेवून त्यांचा जर पाहुणचार केला नाही तर ते पुन्हा आपल्या दरवाज्याजवळ येतील का हो? मग शेजारी लोक आपल्याजवळ कसे पाहतात? आपण त्यांच्या वाटेला गेलेलोच नाही आहे, परंतु तेच आपल्याला वाईट दृष्टीने पाहत असतात. आपण विचार करतो, अरे यांच्याशी कधी आम्ही भांडलोसुद्धा नाही, यांच्याशी कधी आम्ही बोलायलासुद्धा गेलो नाही, तरी शेजारी लोक आमच्याकडे अशा नजरेने का पाहतात? आमच्याकडे पैसे कमी आहेत, आमच्याकडे ज्याप्रमाणे गरिबी आहे त्याप्रमाणे लोक येत नाही का? नाही. मग शेवटी तो विश्वाचा मालक आहे, बरोबर की नाही? हा देहसुद्धा त्याचाच आहे. ज्याला आपलं घर सुधारता येत नाही त्यांनी संपूर्णपणे, जर आपण बोलतो ना, आपण विश्व सुधारण्याचा भाग करूच नाही. आपण विश्वाचा संपूर्णपणे विचार करत असतो, जगाचा विचार करत असतो की जग बदललं पाहिजे, हे राष्ट्र बदललं पाहिजे, हा देश स्वच्छ झाला पाहिजे. देश स्वच्छ करण्यापेक्षा, राष्ट्र स्वच्छ करण्यापेक्षा स्वतः ज्या घरामध्ये राहत आहेस, ज्या बिल्डिंगमध्ये राहत आहेस, ज्या परिसरामध्ये राहत आहेस, ती जागा जर तू स्वच्छ करत राहिलास तर नक्कीच तुझ्याकडे बघून, तुझ्या कार्याकडे बघून लोकसुद्धा तुला मदत करतील. परंतु आपण फक्त गप्पा मारत असतो. मग आपल्या गप्पा ह्याच त्यांना महागत पडत असतात, म्हणून शेजारी लोक आपल्यावर नावं ठेवत असतात. मग आपण विचार करतो, अरे आपण यांच्याशी कधी वाईट वागलो नाही, तरीसुद्धा का? कारण आपण बोललेलो शब्दाला जागलो नाही. आपण फक्त बोलतच राहिलो, कार्य तसंच राहिलं. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली सदा. लोक कोणत्या दृष्टीने पाहतात? आपल्याकडे सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. आपल्याला जे संस्कार प्राप्त झालेले आहेत, जी शिकवण प्राप्त झालेली आहे, त्या शिकवणीवर आपल्याला उभा राहता आलं पाहिजे. आपली स्वप्न असतात, ते संपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करण्याच्या तयारीत असतो. पैशाने पूर्ण झालेली स्वप्न ही मरेपर्यंतच टिकतात. मेलो की ती स्वप्न तशीच राहतात. परंतु कष्टानं पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात. समर्थ म्हणाले, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. पैसा आहे तुझ्याकडे, पण जर आलेल्या पाहुण्यांचा जर सत्कार केलाच नाही, घरी आलेल्या पाहुण्यांना विचारलंच नाही, तर पैसा असून उपयोगी आहे का हो? शेजाऱ्यांना बघा, शेजारी लोक असतात, त्यांच्या वेळी बघा एखादा प्रसंग घडला, त्या प्रसंगांना, त्या संकटाच्या वेळी जर तू धावून गेला नाही, त्यांना कुठल्या प्रकारची मदत जर केला नाही, तर त्या पैशाचा उपयोग काय? समर्थ म्हणाले, आपल्याजवळ जरी पैसा कमी असला, ती आपली कष्टाची कमाई आहे, मेहनतीची कमाई आहे. जरी आपल्याकडे हजारो रुपये असतील, लाखो रुपये नाही, हजारोच, परंतु त्यातले जरी आपण त्यांना देण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्यांच्या मुखातून आपलं नाव निघणार म्हणजे निघणारच. कारण का? वेळेच्या प्रसंगाला धावून आलेला हा आपला देह असतो. त्यावेळी इतिहास घडवतो. पैसा असून उपयोग नाही आहे, समर्थ म्हणाले. पैसा म्हणजे नाशिवंत आहे, परंतु आपल्या जो देह आहे, त्या देहाला असलेली किंमत, तो म्हणजे आपला शाश्वतीचा देह आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या या देहाची कुठेही किंमत करता येत नाही, कशातही मोजता येणार नाही. 84 लक्ष योनी फिरून आलेला हा नरदेह आहे. पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले, काही गोष्टी या सोडून द्यायच्या असतात, परंतु काही गोष्टींचा विचारसुद्धा आपल्याला करावा लागतो. आपण सारखा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शेजारच्या लोकांचा विचार करत असतो. यांच्या घरी असं असतं, त्यांच्या घरी असं असतं, परंतु यांचा विचार करण्यापेक्षा आपल्या घरात काय चाललेलं आहे हे पाहिलं पाहिजे. दुसऱ्यांच्या
घरामध्ये वाकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चालू आहे. वेळ पडली तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ना, ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे. खरंच हा भाग ज्या ज्या वेळेला लक्षात राहील ना, त्या त्या वेळेला आपली खरी किंमत कळेल. बरोबर ना. ज्या वेळेला पाणी संत असतं त्यावेळेला त्या पाण्यात आपला चेहरा दिसत असतो, परंतु जिथे पाणी वाहणारा असतो त्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपला चेहरा कधीही दिसत नाही आहे. म्हणून माणुसकीचा श्वास हा तिथेच गुदमरतो जिथे कोणाची मजबुरी दुसऱ्याकरता, ज्या कामामध्ये दुसऱ्याकरता उपयोगी नसते. आपल्या संपर्कात किती जण असतात, किती माणसं उपयोगी येतात हे समजून घ्यायचं. कारण आता जग बदललंय, कलियुग आहे. आपण विचार करतो अरे ज्या वेळेला सुख असतं त्यावेळेला सर्वजण हजर असतात. लग्न समारंभ असू दे, हळद असू दे, साखरपुडा असू दे, पाचवी असू दे, बारसं असू दे, वाढदिवस असू दे, आमंत्रण नसताना सुद्धा लोक येत असतात. परंतु एखादा देह ज्यावेळी निघून जातो ना, त्यावेळी फोन केला की मी बिझी आहे, मी इकडे आहे, मी तिकडे आहे, घरी असताना सुद्धा कोणी उपयोगाला येत नाही. मग शेवटी उपयोगी कोण येतं? आपले शेजारी पाजारीच ना. म्हणून शेजाऱ्यांशी कसं वागायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. ज्या गोष्टीसाठी बघा प्रत्यक्षपणे आपण काम करत असतो ती गोष्ट त्या वेळेला पूर्ण झाली पाहिजे. आणि जर त्या वेळेला पूर्ण झाली नाही तर शेवटी किंमत शून्य होत असते. म्हणून विचार करा. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा, दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपण स्वतःहून प्रथमतः विचार केला पाहिजे. आपली किंमत शून्य होतपर्यंत कधी कोणाला बोलू नका. असं कोणतेही कार्य करू नका. लोक आपल्यावर नावं ठेवतील. आपल्या ज्या प्रकारचं वचन असतं त्या वचनावर आपण ठाम असलं पाहिजे. लोकांचं हसणं म्हणजे शेवटी आपण दुःखामध्ये, डिप्रेशनमध्ये जाणं हे नक्कीच आहे. कारण ज्यांना बोलता येत नाही परंतु काही बोलून असं जातात की समर्थ म्हणाले त्यापेक्षा अबोल राहिलेलंच चांगलं. म्हणून माणसाची नीतिमत्ता ही चांगली असेल तर मनामध्ये भीती उरत नाही. विचार करा भाग कसा समर्थांनी दिलेला आहे. आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी लोक आपल्या सुखदुःखामध्ये सुद्धा सामील होत असतात. त्यांच्यासुद्धा सुखदुःखामध्ये आपल्याला सामील होता आलं पाहिजे. परमेश्वराने सर्वांना समान बघा जे काही द्यायचं आहे सर्व समान दिलेलं आहे. परंतु आपणच आपल्या कर्माने काय करत असतो त्यांच्याकडे पाहत असतो. कोणाला आपण चांगलं लेखतो, कोणाला आपण वाईट लेखतो. कोण कोणाशी बोलत आहे, कोण कोणाशी कसं वागत आहे. कारण तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम यांचं आयुष्य फार कमी असतं. म्हणून समर्थ म्हणाले आपलं वय किती आहे, आपलं आयुष्य किती आहे हे आपल्यालाच माहीत आहे. जन्माला आलोय, मृत्यूची तारीख माहिती नाही आहे, परंतु या जन्मामध्ये आपल्याला चांगलं कार्य केल्याशिवाय राहायचंच नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य हे चिरत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पणिया लुटी, आनंदाचीच करावी. जय जय रघुवीर समर्थ.